असो ठीक. चालेल चालेल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वराशी. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं, दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण काल दंतवक्त्र त्याचा उद्धार पाहिलेला होता आणि विदुरथ तसाच रोमहर्षण, आणि मग बलरामाला थोडा पश्चाताप होतो आणि त्या रोमहर्षणाच्या मुलाकडून ही कथा वगैरे पुन्हा ऐकून घेतली जाते, क्षमा केली जाते. आता आज बलरामाचाच अजून एक पराक्रम म्हणूया, किंवा त्यानं कुणाचा उद्धार केलेला आहे. तर बल्वल नावाचा एक राक्षस आहे, आणि बलराम आता शेवटी काय असतं, आपण म्हणतो ना, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. तर या सगळ्या या दुष्टांना ठार मारण्यातच आपलं आयुष्य चाललंय असं वाटलं, म्हणून की काय, बलरामांनी आता तीर्थयात्रेचा निर्णय घेतला. आणि ते किती प्रकारची, किती कुठे कुठे तीर्थयात्रा करतात ते मी वाचत होते, आणि मला असंच वाटलं की आपण सुद्धा अशाच तीर्थयात्रा करतो. पण यातल्या तीर्थयात्रानुसार आपल्या किती झाल्या आहेत तर बघूयात आपण. परीक्षिताला सांगतायत शुक महाराज की आता पर्वकाळ, आता पौष महिना सुरू झाला. आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी 2025. काल आपण अगोदर शुभेच्छा देऊन ठेवल्या त्या. प्रथम सर्वांना शुभेच्छा देते, आणि सर्व श्रोते, समीक्षक, जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ आता चांगदेव 65साठी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, सर्वांचे एकदा पुन्हा अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा. आणि हे वर्ष आपण खूप चांगले चांगले उपक्रम करण्याच्या विचारात आहोत, तर सगळ्यांनी सहभागी व्हा. आता जसा पर्वकाळ सुरू झाला म्हणूया आपण, बलरामाचा पर्वकाळ सुरू झाला, आणि इतका मोठा झंझावात सुरू झालेला आहे की धुळीचा वर्षाव. आता आज आपलं वातावरण छान आहे, आणि सगळीकडे पू जो होतो ना जखमेमध्ये, त्याची दुर्गंधी यायला लागली. म्हणजे त्यांनी आता तिथं यज्ञाच्या ठिकाणी सगळं हे सुरू केले. पण काल ते सांगतात ऋषी की तो बल्वल नावाचा जो इल्वलाचा पुत्र आहे, आणि तो भयंकर दानव आहे, आणि तो पर्वकाळी जिथे जिथे यज्ञ चालतात तिथं सगळं दूषित करतो. सत्र म्हणजे अखंड चालणारे यज्ञ. हल्ली आपण सत्र परीक्षा म्हणतो, किंवा आपलं पहिलं सत्र, दुसरं सत्र. तो सत्र शब्द त्याच्यावरूनच आलेला आहे की अखंड आपले 6 महिने किंवा 4 महिने ते सत्र चालत असतं, शिक्षणाचं असेल, दुसऱ्या कशाचं असेल. आणि म्हणून मग या बलरामाला ते लक्षात आलं की हे सगळे काल जे सांगितलेलं आहे, की परवा जे सांगितलेलं आहे त्या ऋषींमध्ये हा बाधा आणणारा सत्रामध्ये, यज्ञामध्ये. आणि सगळेच राक्षस बघा यज्ञ का होऊ देत नव्हते. आता आपण आपल्या भारतामध्ये जिथे जिथे चांगली स्थळं होती, तीर्थक्षेत्र होती, या सगळ्यांचा विध्वंस करण्याचं कामसुद्धा दुष्टांनी केलेलं आहे. जरी ते राक्षस म्हणून वेगळ्या अवतारात दिसत नसले तरी ही जी वृत्ती आहे ही राक्षसी वृत्ती आहे. आणि किती चांगली मंदिरं उद्ध्वस्त केली. तर आम्ही आपण वेरूळचं सगळ्यांनी पाहिलं असेल, दिवाळीच्या वेळेला गेलेलो होतो. सगळं रामायण, सगळं हे कोरलेल्या सगळ्या मूर्ती उद्ध्वस्त करण्याचं काम हे दुष्टांनी केलेलं आहे.
तसं हा बलवल काय करायचा, ते सांगितलं तसं सगळेच राक्षस मल मूत्र विष्ठा सगळं सगळं घाण घाण आणून टाकणार आणि सगळी तिथली पवित्र जागा अपवित्र करणार. त्याचं शरीरही काळकुट्ट होतं, कभिन्न होता तो. त्याची शेंडी आणि दाढी मिशा हे तांब्याप्रमाणे लाल, तापलेलं तांबं म्हणजे सोनंसुद्धा तापल्यावर कसं चकचकीत दिसतं, तसं तांबं जे असतं ते तापल्यावर अगदी लाल 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 दिसतं. आणि तसा त्याचा चेहरा आणि अत्यंत भुवया वगैरे या सगळं भयंकर होतं. मग बलरामांनी शत्रुसेनेचा संहार करणारं मुसळ, बलरामांची 2 हे आहेत, नांगर आणि मुसळ, तर त्यांनी मुसळ आणि दैत्याचा नाश करणाऱ्या नांगराचं स्मरण केलं. यस्य स्मरण मात्रेनं जे म्हणतो तसं यांना स्मरणाने सगळं उपलब्ध होतं असायचं. आणि ती दोन्ही शस्त्र त्यांची खात्रीची तिथं आलेली आहेत. त्यांनी त्या नांगराच्या टोकानी बलवलाला ओढलेलं आहे आणि त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधानं मुसळाचा घाव घातला. आपण कल्पना करा, नांगरणी करणारा जे असतं तर ते सगळं नांगर आणि मुसळ ही आपली पूर्वीची घरातली आणि प्रत्येक शेतकऱ्याची हे होती, अवजारं होती. तर तीही आपल्या बलरामांची आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी किती जणांना परास्त केलेलं आहे. तर त्यानं जो मुसळानं घाव मारला त्या घावामुळं, म्हणजे नेहमी इंद्राच्या वज्राचीच उपमा दिली असते, कालही दिलेलीच आहे, की वज्रानं जसं एखाद्याच्या वज्राच्या प्रहारानं जसा एखादा पहाड पडावा किंवा दगडच्या दगड म्हणजे पर्वतच्या पर्वत वेधले जायचे त्यांनी, तसं तो जो राक्षस आहे बलवल, तो त्याचं कपाळ फुटलं आणि त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत असलेला तो आर्त किंकाळी करत जमिनीवर कोसळला. नंतर सगळ्या मुनींनी, कारण सगळ्या मुनींची जो आडकाठी आणणारा होता ती इच्छा पूर्ण झालेली आणि त्यामुळे सगळ्यांनी बलरामांची स्तुती केली आणि कधीही व्यर्थ न होणारे असे आशीर्वाद दिले. वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्राला अभिषेक करावा तसा त्यांनी त्या बलरामाला अभिषेक केलेला आहे. आणि ऋषींनी बलरामाला दिव्य वस्त्र दिली, दिव्य अलंकार अर्पण केले, तर कधी न कोमजणाऱ्या कमळांची माळा दिली, वैजयंती माळ म्हणतात त्याला. आता या ब्राह्मणांचा किंवा सगळ्या ऋषींचा निरोप घेऊन आता ते कौशिकी नदीवर आले आणि तिथं स्नान करून जिथून शरयू नदी उगम पावते त्या सरोवरावर गेले. आणि शरयू नदीच्या काठानं जात जात आता त्यांचा, मी मगाशी म्हटलं तसं, तीर्थयात्रेचा प्रवास सुरू झालेला आहे. तर आधी प्रयाग क्षेत्री आले, तिथं स्नान केलं, देवादिकांचं तर्पण केलं आणि पुलह आश्रम, पुलह ऋषींचा आश्रम जो आहे त्या आश्रमात ते आले. तिथून गंडकी, गोमती, विपाशा अशा नद्यांमध्ये स्नान, त्या सगळ्या नद्यांची नावं आपण ऐकतो. नंतर शोणा नद, नद म्हणजे समुद्र, तर शोणा नद आहे त्याच्यामध्ये स्नान केलं. जसं कन्याकुमारीला सुद्धा 3 समुद्रांचं हे आहे की नाही, संगम आहे, तर तसं तिथं ते पवित्र मानलं जातं. तसा हा शोणा नद. पुन्हा ते गंगासागरला गेले. तुम्ही पण बरेच जण जाऊन आला असाल, आम्हालाही गंगासागरचा अनुभव आलेला आहे. प्रचंड गर्दी असते त्या यात्रेमध्ये, यात्रेसारखे लोक जमलेले असतात. तिथंही त्यांनी स्नान केलं. नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन परशुरामांचं दर्शन घेतलं, त्यांनाही अभिवादन केलं. नंतर सप्त गोदावरी, वेणा, पंपा, भीमरथी इत्यादी नद्यांमध्ये स्नान केली. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. नंतर महादेवांचं निवासस्थान असलेल्या श्रीशैल पर्वतावर जाऊन पोहोचले. द्रविड देशातील परमपुण्यमय अशा व्यंकटाचलावर आपला जो बालाजी, तिकडे जाऊन आलेले आहेत. नंतर कामाक्षी, शिवकांची, विष्णुकांची आणि कावेरी नावाच्या श्रेष्ठ नदीत त्यांनी स्नान करून, जे ही सगळी तीर्थक्षेत्र करत करत सगळ्या नद्यांची स्नानं केलेली आहेत. आणि मग श्रीरंग क्षेत्री ते पोहोचले. तिथून विष्णूचं क्षेत्र असलेला जो ऋषभ पर्वत आहे, दक्षिण मथुरा आणि महापाप नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची यात्रा केली. सेतुबंध हेतू रामेश्वर म्हणतो ना आपण, नागेश्वर,
आणि बलरामांनी तिथं ब्राह्मणांना 10,000 गायी दिल्या. मला सारखा विचार येत होता, हल्ली ऑन पे काय गुगल पे फोन पे सगळं चाललंय, तसं आता हे जर तीर्थयात्रेला निघालेले होते तर यांच्याकडं गायी कुठून आल्या? मला फार मी विचार करत होते त्याचा. आणि एवढ्या 10,000 गायी त्यांनी ब्राह्मणांना कशा दिल्या? म्हणजे जसं यस्य स्मरण मात्रेनं तशा गायीसुद्धा त्यांच्या इथं स्मरण केल्या केल्या उपलब्ध झाल्या की काय? कारण देवाला काही अशक्यच नाही आहे कुठलीच गोष्ट. मग पुन्हा कृतमाला, ताम्रवर्णी अशा नद्यांमध्ये स्नान केलेलं आहे. नंतर जे 7 कुलपर्वत मानले जातात त्यापैकी मलय पर्वत, ज्याच्यावर चंदनाचे वृक्ष असतात, नेहमी आपण मलय पर्वताचं महत्त्व ऐकतो. देवदिनाघरी धावला नावाचं एक नाटक होतं, तुम्ही कधीतरी पाहिलं असेल कदाचित. तर त्याच्यामध्ये हे वर्णन होतं, मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला लाविला, स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाळा. तर ते छान असं, म्हणजे मला ते मलयगिरीचा म्हणलं की एकदम ते गाणं आठवलं आता. आणि मग त्या अगस्त्य मुनींना तिथे असलेला नमस्कार केला, अभिवादन केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचा निरोप घेतला. आणि मग बलराम दक्षिण समुद्रावर गेले, कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. आता मी म्हणलं तसं सगळी तीर्थ त्यांनी आसेतू हिमाचल म्हणतात तशी केलेली आहेत. विष्णूचं स्थान असलेल्या अनंत शयनम क्षेत्री आणि तिथल्या पंचाप्सरस तीर्थाचं स्नान, आणि तिथंही त्यांनी 10,000 गायी दिलेल्या आहेत दान. मग इथून केरळ, त्रिगर्त अशा देशांना जाऊन शंकराचं क्षेत्र असलेल्या गोकर्ण, महाबळेश्वर, परवा मी सांगितला उल्लेख की शंकरांनी दान केलेलं लिंग रावणाकडून हिरावून घेण्यात जसा गणेश यशस्वी झाला देवांच्या सांगण्यावरून, आणि म्हणून ते गोकर्ण जे तीर्थ, मुर्डेश्वर वगैरे 30 तीर्थ, भगवान शंकर जिथे विराजमान असतात तिथे तो गेलेला आहे. नंतर द्वीपामध्ये निवास करणाऱ्या आर्या देवीचं दर्शन घेतलं. शूरपारक क्षेत्रात गेले. तापी, पयोष्णी, निर्विंध्या या नद्यांमध्ये ह्या सगळ्यांचा उल्लेख जास्तीत जास्त कालिदासन आपल्या मेघदूतात पण केलेला आहे बरं का. आणि माहिष्मती नगराजवळ नर्मदेवर गेलेले आहेत. आपण महेश्वर नगर म्हणतो ते कदाचित असेल असं मला वाटते. नंतर मनुतीर्थात स्नान केलं. प्रभास क्षेत्री गेले. प्रभास क्षेत्र हे या यादवांचा शेवट करण्याचं किंवा शेवट झाल्याचंच ठिकाण आहे, जिथं सोरटी सोमनेश्वराचं पण मंदिर आहे त्याला लागूनच. नंतर ब्राह्मणांकडून कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कळच्या क्षत्रियांचा संहार झाला आहे हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भाग कमी झाला. म्हणजे आता ते बाजूला गेलेले आहेत, त्या युद्धाशी त्यांचा तसा अगदी संबंध नाही आहे, पण ह्या बातम्या त्याला कळत आहेत. आणि म्हणून रणभूमीवर जिथे भीम आणि दुर्योधनाचं गदायुद्ध चाललेलं होतं त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यासाठी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर ते पोहोचलेले आहेत. म्हणजे एवढा सगळा त्यांचा तीर्थप्रवास होईपर्यंत इकडे युद्धाची अगदी जोरात रणधुंदुमी म्हणतात तसं चाललेली होती. मग युधिष्ठिर, नकुल, सहदेव, श्रीकृष्ण, अर्जुन यांनी तो आल्याचं पाहून त्यांना वंदन केलं. गप्प राहिले. कारण का की काय सांगण्यासाठी हे आलेले आहेत हे त्यांच्या लक्षात येईना. कशासाठी गेले होते बघा, प्रत्येकाचा काहीतरी एक हेतू असतो. नाही तर आता एवढं मोठं हाहाकार होणारं युद्ध होतं आणि आता बलरामांनी तिथे येऊन काय केलं असतं, पण त्यांच्या मनामध्ये दुर्योधन आणि भीमाला थोपवायचं होतं आणि त्याच्यापासून थोडं दूर करायचं होतं. म्हणून ते हातात दोघंही गदा घेऊन आलेले आहेत एकमेकांवर विजय मिळवण्यासाठी आणि क्रोधानं निरनिराळे पवित्रे घेत होते. तर त्यांना पाहून बलराम सांगतात की राजा दुर्योधना आणि हे भीमसेना, तुम्ही दोघंही तुल्यबळवीर आहात, त्यांची शक्ती दोघांची समान आहे. पण तरी तो सांगतो की तरीसुद्धा भीमसेनाची ताकद थोडी अधिक आहे आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचं कौशल्य आहे. तर तुम्ही असं करा, तुमच्यापैकी एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय होईल असं तर काही मला वाटत नाही, पण तुम्ही व्यर्थ युद्ध थांबवा.
पण बलरामांचं म्हणणं बरोबर होतं. पण दोघांचं वैर इतकं वाढलेलं होतं, आपल्याला लहानपणापासून त्यांना किती त्रास दिलेला आहे. आणि भीम अगदी संतापीच असतो, त्यामुळं भीमाला ते सहन झालेलं नसतं. आणि आता दोघं ते युद्धाला ठेपलेले आहेत. तर त्यांनी एकमेकांना दुरुत्तरं केली, एकमेकांशी दुर्व्यवहार केले. हे लहानपणापासून त्या भीमाला दोघांनाही आठवत असतं. पण शेवटी प्रारब्धच तसं आहे, म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता बलराम द्वारकेला परत गेले. तिथं त्या कुरुक्षेत्रावर त्यांचा सहभाग एवढाच दाखवलेला आहे. मग तिथं उग्रसेन वगैरे प्रियजनांना भेटले आणि बलराम पुन्हा नैमिषारण्यात गेले. म्हणजे त्यांची ती तीर्थयात्रा त्यांनी चालूच ठेवली. तिथल्या ऋषींनी वैर, युद्ध इत्यादींचा त्याग केलेल्या बलरामांकडून आनंदानं सगळ्या प्रकारचे यज्ञ करून घेतलेले आहेत. वास्तविक यज्ञ हे बलरामांचं अंगच होतं, म्हणजे त्यात त्यांना गोडी होती. आणि सर्वसमर्थ भगवान बलरामांनी त्या ऋषींना विशुद्ध तत्त्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे. बलरामाचं फारसं आपल्याला ऐकायला मिळत नाही, पण ते भागवतामध्ये हे संदर्भ आपल्याला मिळतात, हे आपण आवर्जून ऐकले पाहिजेत. मग या संपूर्ण विश्वामध्ये स्वतःमध्ये आणि स्वतःला सगळ्या विश्वामध्ये असल्याचा ते अनुभव घेऊ लागतात. जे आपण आता चांगदेव 65तही पाहतोय की ते ब्रह्म जे आहे, परब्रह्म जे आहे ते सगळ्या विश्वामध्ये आहे आणि विश्व त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. हा अनुभव त्या बलरामांना यायला लागलेला आहे. मग नातलग, इष्टमित्र यांच्यासह बलरामांनी पत्नीसह यज्ञांत स्नान केलं आणि वस्त्रालंकार वगैरे धारण केले. त्यावेळी चंद्र चांदण्यामुळे शोभून दिसावा तसे ते शोभून दिसायला लागले. भगवान बलराम अनंत असून त्यांचं स्वरूप मनालाही न कळणार आहे. त्यांनी मायेनं मनुष्यासारखं शरीर जरी धारण केलं असलं तरी बलशाली बलरामांच्या या चरित्रकथांची गणती करणं कठीण आहे. जो मनुष्य अनंत आणि अद्भुत कर्म करणाऱ्या भगवान बलरामांच्या चरित्रकथांचं सायंकाळी आणि प्रातःकाळी स्मरण करतो तो भगवंताला प्रिय होतो. म्हणून आपण आता सगळे भगवंताला प्रिय होणार. सकाळची कथा आपण संध्याकाळीच घेत आहोत. उद्याला मात्र सगळ्यांच्या आवडीचा सुदाम्याचा जो प्रसंग आहे सुदामानं, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण चांगदेव 65तले 2 ओव्या म्हणू किंवा 2 श्लोक म्हणू, हे काल पाहिलेले आहेत. कोणीतरी मला आज आठवण केली की आपले पहिले 3 शिकून झालेले होते, पण जे नव्यानं लोक आलेले आहेत त्यांना पहिल्यापासून मिळाल्याचा आनंद व्हावा. आणि अनेक ग्रंथ आहेत, अनेकांमध्ये अधिक माहिती आपल्याला मिळते आणि ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. थोडक्यावर गोडी किंवा थोड्यात गोडी असं ग्रंथाच्या बाबतीत किंवा तत्त्वज्ञानाच्या बाबतीत तरी होऊ नये. आणि म्हणून आपण अधिक त्यातलं सूक्ष्म असं अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. काल दुसरी ओवी झालेली आहे, त्या दुसऱ्या ओवीवरच थोडंसं 1-2-3 मिनिट करते आणि मग तिसऱ्या ओवीकडे आपण जाऊया. तर चांगल्या शिष्याला चांगला गुरु मिळणं किंवा चांगल्या गुरुला चांगला शिष्य मिळावा ही एक म्हणजे अवघड किंवा कठीण अशी गोष्ट असते. आणि हा काल जे पाहिलं की परमात्मा लपून राहिल्यामुळं या विश्वाचा आपल्याला भ्रम होतो आणि मग हे विश्व परमात्म्यापासून वेगळं दिसायला लागतं. कारण आपण फक्त विश्वाला बघतोय, त्या परमात्म्याला बघतच नाही. म्हणून सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं मिळालेल्या साधनेनं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर अंतरातच असलेला आत्मा हा प्रगट व्हायला लागतो. आपल्याला जे हळूहळू ज्ञान होते, जाणीव होते त्या अंतरात्म्याची, ती व्हायला लागते. आणि मग जगताच्या भासाला ती जाणीव ग्रास करून टाकते. म्हणजे जगत जे आपल्याला खरं वाटत असतं तर तो आभास आहे आणि तो आभास नष्ट व्हायला लागतो. तर हे जग नाहीच आहे, खऱ्या अर्थानं नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि भगवद्गीतेतही भगवंतांनी सांगितलेलं आहे बघा. म्हणून म्हणजे ज्ञानदेवीमधली उदाहरणं आहेत काही, ती आपण पाहूया थोडी. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवण उठाव असे, परिप्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझे चिओतिले, की कैसे कर्मतया आड आले,
जे मीची नाही म्हणती, 9व्या अध्यायातली 300 आणि 302 नंबरची ओवी आहे. या विश्वात आत बाहेर सर्वच हा भगवंत भरून राहिले. एवढी आपल्याला जाणीव हळूहळू हळूहळू व्हावी. आणि तसं असूनही आपल्याला तो भगवंत दिसतच नाही. आजच एक छान कार्यक्रम झाला शेजारी, आणि अगदी तरुण मुलांनी शेवटी 2 जणांनी सांगितलं की देव आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मला खूप चांगलं वाटलं की तरुणांनाही याचा प्रत्यय यायला लागलेला आहे. नाही तर हल्ली लोक सगळे नाही नाही, देवच नाही, काही नाही, ना आपल्या कर्तृत्वावर आपण सगळं करू शकतो. तर ह्या विश्वात सगळीकडे हा भगवंत भरून राहिलेला आहे. आपल्याला तो दिसत नाही. आपल्याला म्हणजे आता आपल्याला दिसायला लागलं आहे, आपण असं म्हणायचं आहे. पण जे दुर्दैवी प्राणी आहेत त्यांना फक्त जगाचं दर्शन दिसतं. म्हणून अगदी एवढा मोठा लोकायत म्हणजे चारवाक हे दर्शन पहिलं मानलेलं आहे बघा, नास्तिक दर्शन. आणि त्यांनी सुद्धा काय सांगितलं की हे सगळं चूक आहे, देव बिव काय झूट आहे, हे जग आहे हेच खरं आहे. म्हणून भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, यावत जीवेत सुखम जीवेत, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सुखानं जगावं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, त्याचं जे तत्त्वज्ञान आहे हे आजच्या तरुण पिढीला मानवणारं आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, त्यांनी पुनरावृत्ती मानलेलीच नाही. पण ज्ञानेश्वरांचं आपल्याला जे आता आपण त्यांच्या सान्निध्यात आहोत, ज्ञानेश्वरी शिकलेले आहोत, हरिपाठ शिकलेले आहोत, आणि आता चांगदेव 65 शिकवत आहोत. अमृतानुभव हे आपण एक अमृत अनुभव अशा अर्थाचा तो ग्रंथ आहे. आणि हे सगळं वाङ्मय म्हणजे अमृतवाणी आहे. तर या अमृतवाणीनं आजपर्यंत अनेक भक्तांना आणि साधकांना कृतार्थ केलेले आहे. तेव्हा आपण भगवंताच्या चरणी, जे भगवंताच्या चरणी रमले त्यांचे जीवन धन्य झाले. म्हणून आपण बघा, दिवसाचा काही काळ का होईना त्या भगवंताच्या चरणी जर घालवला तर आपल्याला एक समाधान मिळतं. आणि असंच म्हणावं लागतं की ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. सर्वसामान्य भक्तांना गीतार्थ सुलभ व्हावा म्हणून ही संस्कृत भाषेतील भगवद्गीतेवरील ज्ञानोबांची मातृभाषेतील ही जी भावार्थ दीपिका आहे, ज्ञानेश्वरी आहे, याच्यामुळं गीतेचं महत्त्व कमी झाले नसून वाढले. लोकांचा ओढा तिकडे लागलेला आहे. म्हणून असं म्हणले बघा ज्ञानेश्वरीतच, येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. चतुरता किंवा चातुर्य हे जास्त शहाणं झालेलं आहे. तत्वांना गोडी आलेली आहे, नाही तर ती तत्व कळतच नव्हती. आणि सुखाचं ऐश्वर्य पुष्ट झालेलं आहे. एवढंच नव्हे तर माधुरी मधुरता सगळे ज्ञानदेवांचीच ओवी आहेत बघा. शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. पहिल्या अध्यायातच म्हणलेलं आहे ज्ञानदेवांनी की माधुर्य ज्याच्यात आहे त्याच्यामध्ये माधुर्य वाढलेलं आहे, मधुरता वाढलेली. जे सुंदर आहे, देखणं आहे, शृंगाराच्या ठिकाणी अधिक सुरेखपणा हा या ज्ञानेश्वरीमुळे आलेला आहे. तसं गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा, योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच चांगला दिसू लागला. आणि मातृभाषेतच यथार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताती पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविली. किंवा ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची बरी हो देई जगा. हे सगळे ज्ञानेश्वरीतले 12व्या वगैरे अध्यायातले सगळे आपल्याला ओव्या आता ऐकलेले आहेत. आणि म्हणून ही मराठीचे जे बोल आहे, माझा मराठीचा बोल अमृतातेही पैजा जिंके, अमृताला सुद्धा जिंकणारा, पैज मारून असा हा रसाळ अक्षरांना मी मिळवीन असं ज्ञानदेव सांगतात. असं हे अनुभवामृत. आणि आता चांगदेव 65 आपण सगळे अभ्यासतो आहोत. आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला ज्ञानदेवांच्या सहवासात त्यांनी पुन्हा ठेवलेलं आहे. आता मी मगाशी जे म्हणलं की चांगला शिष्य मिळणं हे सुद्धा भाग्य असतं. ज्ञानदेवांनी चांगदेवांना अत्यंत प्रेमानं
आपल्या जवळ केलेलं आणि सांगितलं. कालच्या ववनी पाहिले की तू वटेश आहेस, तू वटेश्वर आहेस, तू योगी आहेस, तू भक्त आहेस, तू माझा सखा आहेस. भगवंतानी ह्याच्यामध्ये अर्जुनाला तेच म्हणले, भक्तोसी मे सखा चेती. तर तू भक्त आहेस, सखा आहेस, हे सारखं चांगले गुरु चांगल्या शिष्याला म्हणत असतात. आणि सखया असं त्याला एका ठिकाणी संबोधलं आहे. कारण काय की सद्गुरूंना सत्शिष्य हवा असतो. हा समसमा योग असतो, चांगला शिष्य आणि चांगला गुरु. आणि सद्गुरू तर आत्मज्ञानी असतातच, पण शिष्य जर आत्मज्ञान घेण्यास पात्र नसेल तर तो चांगदेवासारखा कोराच राहतो. म्हणून पहिल्या दिवशी एक मुद्दा सांगायची राहिले होते की ज्या वेळेला त्यांनी कोरं पत्र पाठवले तेव्हा ते पत्र प्रथम निवृत्तीनाथांच्या हातात येतं आणि निवृत्ती म्हणतो की हा कोरा आहे. कोरा आहे म्हणजे स्वच्छ आहे, शुद्ध आहे. आणि ज्ञानदेवांकडे गेलं तर ज्ञानदेवांनी कोरं पत्र पाहिल्यावर मुक्ताईकडे दिलं आणि मुक्ताई काय म्हणते, हा चांग्या कोराच आहे. तिनं फार चांग्या म्हणले एवढ्याशा 8 वर्षाच्या मुलीनं, म्हणजे तिची केवढी हे आहे बघा. आणि मग निवृत्तीनाथांनी सांगितलं की तू यांना उत्तर लिही, आणि म्हणून त्या 65ची सुरुवात झालेली आहे. कारण का की त्यांच्या समाधीपर्यंत ते पोचलेले होते. चांगदेव समाधीपर्यंत पोचलेले होते पण आत्मज्ञान झालेलं नव्हतं. म्हणून आत्मज्ञानाच्या बाबतीत ते कोरे होते. असे अडाणी होते वगैरे नाही म्हणायचं बरं का. आणि त्यांना आपल्या अवस्थेची जाणीव होताच त्यांनी अहंकार टाकून दिलेला आहे. कारण अहंकाराचे तावदान, त्या काकडार्थीत फार सुंदर गाणी आहेत. तर हे सगळं टाकून दिलेलं आहे बघा त्यांनी. आणि मग सद्गुरूंचं हे मुख्य कार्य असतं. त्यांनी शिष्य कसा असावा याच्याबद्दल संत तुकाराम फार सुंदर सांगतात बघा. देवा ऐसा शिष्य देई, ब्रह्मज्ञानी निपुण पाही, जो का भावाचा आगळा, भक्ती प्रेमाचा पुतळा, ऐशा युक्ती ज्याला बाणे, तेथे वैराग्याचे ठाणे, ऐसा झाला ही शरीरी, तुका तया लिंबलोण करी. शरीर असूनही शरीरावरची सगळी भावना ज्याची संपलेली आहे. आपण आता आपल्या मनात जरा चिंतन करायचं रात्रीच्या वेळेला की माझी शरीरावरची किती भावना कमी झाली. आपण त्या शरीरातच गुंतलेले आहोत. अजून 100% जरी नसली तरी काही टक्के आहे. आणि मग त्यामुळं आपण या देहीचा विचार करत नाही. तर परमात्म्याचं चैतन्य सगळीकडं व्यापून राहिलेलं आहे. हे ज्ञानदेवांनी चांगदेवांना पटवून दिलं. आणि विश्वाचं नामरूप हे केवळ वाचारंभण आहे. वाचारंभण म्हणजे काय, वाणीचा आधार घेऊन सांगण्यासारखं आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदात एक छान दृष्टांत सांगितलेला आहे. मागे मी तुम्हाला सांगितलेला होता की श्वेतकेतू आरुणी श्वेतकेतूम उपदिशती नावाचा पाठ होता. आणि आरुणी हा त्याचा पुत्र असतो. आरुणी हा पिता आहे आणि श्वेतकेतू त्याचा पुत्र आहे. तर त्याला तर सांगतो की यथा सौम्य, सौम्य म्हणजे अगदी बाळा, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयं विज्ञानं स्यात्, वाचारंभणं विकारो नाम ध्येयं मृत्तिकेत्येव सत्यम, मृत्तिका इति एव सत्यम. तो सांगतो की अरे मातीचा जर एक गोळा घेतला तर त्या गोळ्यापासून काय काय बनतो हो. कुंभार काय काय बनवतो आपल्याला माहिती आहे. घट म्हणजे गाडगी, मडकी सगळं बनवतो. खेळणी बनवतो, मोठमोठ्याल्या वस्तू रांजणापर्यंत बनवतो आणि काही वस्तू बनवतो. मग ज्याला गाडगं मडकं म्हणलं जातं त्याच्यामध्ये मुख्य काय आहे हो, माती किंवा मृत्तिका. मग तीच सत्य आहे. बाकी वाचारंभण आहे, म्हणजे बाकीचे सगळे वाणीचा आधार घेऊन बोलायच्या गोष्टी आहेत. असंच त्यांनी सोन्याचं पण सांगितलेलं आहे की सोन्याच्या एका काय म्हणू आपण कांबीपासून किंवा याच्यापासून कितीतरी अलंकार बनवले जातात. आता तुम्ही पुन्हा गाडगीळ असतील, पुण्याला कितीतरी आहेत. आपल्याही गावागावात प्रत्येक गावचे सोनार असतात. प्रत्येकाची व्हरायटी वेगळी असते. बायकांना याच्याबद्दल काही सांगायला नको. साधं मंगळसूत्र म्हटलं तर मंगळसूत्राच्या कितीतरी व्हरायटी. एखादं म्हणेल का हो आम्हाला यातलं फक्त सोनं द्या, बाकीचं तुम्हाला राहू द्यात.
उलट बायका म्हणतील हे सोनं घ्या आणि आम्हाला छान अलंकार द्या. मग हातातले वेगळे, गळ्यातले वेगळे, कमरेचे वेगळे, असे सगळे अलंकार. पण त्या अलंकारामध्ये मूळ काय आहे हो? मूळ सोनं आहे. सोन्याशिवाय अलंकार बनूच शकत नाही. म्हणजे सोनं हे सत्य आहे. तसंच अजून त्या श्वेतकेतूला पटवून दिलेलं असतं की तसंच लोखंड यथायसम, आयसम म्हणजे लोखंड, लोखंडाच्या कितीतरी वस्तू, आज तर आता आपण कुठपर्यंत गेलेलं आहे. लोखंडी अवजारं किती प्रकारचे, सगळ्या आपल्या घराघरातून, गाड्यांमधून, सगळ्यामध्येच लोखंडाचं असतं. वस्तूही कितीतरी बनवल्या जातात. मग त्या वस्तूंमध्ये, त्या मोठमोठ्या ह्याच्यामध्ये मूळ काय आहे तर लोखंड आहे. तसं हा वाणीचा आधार म्हणून ह्या सगळ्या वस्तूंची नावं घेतली जातात. मूळ मात्र त्यात लोखंडच असतं. तसं ह्या जगतामध्ये इतक्या व्हरायटी आपल्याला दिसतात, इतकी विविधता दिसतीये. पण जगताचा आभास मावळणं म्हणजे जगतरूप परमात्मा आहे हे आपल्याला समजणं. आणि तो जगताच्या अंगानं कसा नटून राहिलेला आहे. किती छान छान गाणी आहेत हो, की सगळी गाण्यांमध्ये या भगवंताचं रूप सगळं हे केलेलं आहे की तूच सगळं करतोयस, हे तूच करता, नाही का. त्याच्यामध्ये ते गाणं छान आहे, भावगीत, आपलं भक्तिगीत. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. त्याच्यात म्हणले देऊळ तूची, तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती, तूच सता माझी स्फूर्ती, मागायाचे काय अनंता, शरण तुला भगवंता. आता ज्ञानदेवांनी सुद्धा अनेक अभंग रचलेले आहेत. आणि काही ठिकाणी त्यांनी म्हणले की एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा, कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. म्हणजे हा परमात्मा जेव्हा म्हणतो की प्रगट झाला आहे, मी आता धन्य झालो, परमात्मा अखंड प्रगट झालेला आहे, तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवानीच म्हणलेलं आहे की माझं दर्शन केव्हा आहे, केव्हा नाही, असं नाही. केव्हाही मी, काय म्हणतात ना, 24 hours उपलब्ध आहे तो भगवंत. मी तर सदैव तुमच्या मुखासमोर सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. ज्ञानाच्या, पण अज्ञानाच्या आवरणामुळं केव्हा लपणं आणि केव्हा प्रगट न होतं, ते अज्ञानाचं आवरण कायमचं निघून गेलं. म्हणजे मी परमात्मा अखंडच आहे. एवढं त्याच्यावर अजून कितीतरी विवरण सांगण्याजोगं होतं. आता तिसरी जी ओवी आहे ती फक्त आज म्हणूया सगळेजण. बहु जव जव होये. माझ्या मागून आपल्या आपल्या ठिकाणी म्हणा. बहु जव जव होये, तव तव काहीच न होये, तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो, काही न होची आहे अवघाची जो. जवळ बहु आहे. बहु म्हणजे पुष्कळ. आणि जेव्हा किंवा जसा जसा हा अधिक प्रगट होत जातो, तसं जग काहीच नाही हे लक्षात येतं. तो जितका आपल्या, बघा आपण म्हणतो किती टक्के मार्क मिळाले, 80%. तसं आपल्या मनामध्ये तो भगवंत जर 80% प्रगट झाला तर हे जग फक्त 20% आपल्या दृष्टीनं राहणार आहे. आणि जेव्हा तो 100% प्रगट होईल तेव्हा हे जग काहीच उरणार नाही. म्हणजे हे सगळं सार आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा हे असार गोष्टी आपल्या संपून जातील. आणि जग असं वेगळं काहीच नाही आहे. सर्वस्वी त्यांनीच भरून राहिलेलं आहे. ओतप्रत परमात्माच प्रत्येकामध्ये आहे. आणि जसा जसा परमात्मा कळायला लागतो तसं या जगात त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं पटायला लागतं. जे मी काल प्रल्हादाचं आज पाठवलेलं आहे किंवा सगळ्या संतांनी किती लिहिले हो, की तो सांगतो की सगळ्यामध्ये हा भगवंत भरून राहिलेला आहे. तरी त्या हिरण्यकशिपूला काही पटतच नाही. आणि आपणही तसेच हिरण्यकशिपूचा एक 5-10% तरी आपल्यामध्ये अवतार असतोच.
आपल्याला अजून वाटतं ह्याच्यात कुठं आहे त्याच्यात कुठं आहे, पण हा जेव्हा आपला भ्रम संपेल, आपलं अज्ञान संपेल, तेव्हा आपल्याला सगळीकडे परमात्मा दिसायला लागेल. म्हणून आपण काय म्हणतो, जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि तो अणुरेणूत सुद्धा, अगदी मातीच्या कणाकणामध्ये सुद्धा तो भरून राहिलेला आहे. आत्मानुभव किंवा आत्मज्ञान झाल्याशिवाय तो आपल्याला दिसतच नाही. चांगदेवांना नेमकं हे आत्मज्ञान नसल्यामुळं त्यांना इतर सामान्य लोकांप्रमाणे हे जग सत्य वाटत होतं. आणि सामान्य लोकांप्रमाणेच ते त्यांची धाव ही बाकीच्या सगळ्यामध्ये होती. समाधी वगैरेही त्यांना प्राप्त होत होती. पण मीच मोठा शक्तिमान आहे. अडचण काय होती चांगदेवांची? मी, अहंकार, आणि मीच मोठा आहे, मला सगळं प्राप्त झालेलं आहे, मला अष्टसिद्धी जमलेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्यामुळं त्यांना सद्गुरूंची प्राप्ती होणं आवश्यक होतं. जेव्हा ज्ञानदेवांची भेट झाली तेव्हा मात्र सिद्ध सद्गुरू त्याला लाभलेले आहेत. दोघांची भेट होता. ज्ञानदेवांनी त्याला अगदी आदरानं बोलवलेलं आहे. स्वस्ती श्री वटेषु म्हटलेलं होतं. आणि त्याच्या कल्याणाचा आशीर्वाद त्याला दिला आणि आपल्या सगळ्या ओव्या म्हणायला त्यांनी प्रारंभ केलेला होता. उद्या आपण चौथ्या ओवीकडे जाऊया. तिसऱ्या ओवीचा जास्त परामर्श घेऊ. इदमुपकर्तुं भुवन मंडलम प्रमुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरुह सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.